हॅलो, नमस्कार. तुम्ही कधी गव्हाचे आप्पे खाल्लेत का? गोड करणार आहे. मी तुम्हाला दाखवते कसे करायचे ते. आज गरमी खूप आहे, म्हणजे तिखट खायला काय होत नाही. तर म्हटलं आपण गोड पदार्थ काहीतरी करूया, छानसं खायला आवडेल. तर तुम्हालाही आवडेल. बघा तुम्ही काय काय करते मी. खोबरा घेतला आहे, गूळ घेतला आहे, इलायची पावडर घेतली आहे, रवा घेतला आहे आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ आहे. ह्याच्यामध्ये टाकून घेऊया गव्हाचं पीठ 1 वाटी. त्याच्यामध्ये मी पाणी घालते. थोडं थोडं पाणी घालून मिश्रण करून घ्या पिठाचं. अगोदर त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते, चिमूटभर मीठ टाकलं. मिश्रण तयार करते. गव्हाचं पीठ चिकट असतो, थोडा मिश्रायला का वेळ लागतो. अजून थोडं पाणी घालूया. आणि कुठल्याही पदार्थाला मिठाशिवाय चव नसतं, म्हणून चिमूटभर तरी मीठ टाकायचंच. हे बघा, चांगलं घाटून घेतलं आहे मी पीठ. त्याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरं टाकणार आहे. अर्धी वाटी रवा भिजवून घेतला आहे मी, सुका नाही आहे. अर्धा वाटीच रवा घेतला आणि आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत गूळ. अर्धा वाटी गूळ टाकले. 1 चम्मच इलायची पावडर आहे, ती टाकले. ते आपण सगळं मिश्रण तयार करून घेऊया. ओलं खोबरं टाकलं ना की थोडं चव येते त्याला. आणि इलायचीचा सुगंध तर तुम्हाला माहितीच आहे. मी गुळाची पावडर घेतले. तुम्ही अख्खा गूळ पण टाकू शकता. वाटलं तुम्हाला खोबऱ्याचे तुकडेही टाकू शकता तुम्ही, छोटे छोटे पीस करून, जर तुम्हाला कडक कडक असं खायला आवडत असेल तर. मी खोबरा किसून टाकलं आहे. एवढं मिश्रण करायचं आपल्याला. आणि आपण गॅस लावून घेऊया अप्प्यांसाठी. गरम करण्यासाठी भांडं गरम होतेपर्यंत आपण मग हे बघा, छान मिश्रण तयार झालं आहे. तोसर ते गरम होते, तोसर हलवून घेते चमच्याने. छोट्या पळीने टाकणार आहोत आपण. हे बघा, असं मिश्रण झालं आहे. ह्याची पोळी पण करून खायला आवडते आणि चांगलीही होते ती. मी असंच तेल टाकते, ब्रशने वगैरे लावत नाही आहे. आणि त्याला पकडीने मी लावून एकजीव करणार ते. हे बघा, असं तेल टाकलं आहे. स्लो गॅस करते, ते गरम झाले. आणि हे मी आप्पे टाकते. छोटंसंच करायचं आपल्याला, जास्त मोठे नाही करायचे. अगदी त्या साईज आहे त्याच्या साच्याप्रमाणेच टाकायचे आहेत, अगदी बाहेर नको यायला. त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. हे बघा, झालेत. आपलं झाकण काढलं आहे मी. तर मी आता त्यांना उलटं करते. छान झाले, पण आतली बाजू जरा शेकायला लागेल, कारण की ते गव्हाच्या पिठाचे आहेत ना, चिकट असतात. म्हणून मी त्याच्यासाठी रवा टाकला. मला ते गव्हाचे ते हे बोलतात ना, काय ते मालफवे बोलतात त्याला, गोड पदार्थ, ते मला आवडतं खायला. म्हणून म्हटलं आपण आप्पे करूया. अशी इच्छा झाली गोड खाण्याची.
गुळाचा पाक कसा तेवतोय बघा. उलटं केलं त्याला मी. असं एकदा उलटं शेकून घेऊया. तेल त्याच्यामध्ये आहे. बघूया आपले झालेत का. छान झालेत तर आपण काढून घेऊया त्यांना. हे बघा मस्त झाले. तुम्हाला पण असं आवडतं का गोड गोड खायला? नक्की करा, खाऊन बघा, छान लागेल. संध्याकाळच्या नाश्त्याला पण चांगलं आहे. लोक संध्याकाळी नाश्ता करत असतील तर. जर जेवायचं नसेल, काहीतरी गोड खायचं आहे तरी सुद्धा हे चांगलं आहे खाण्यासाठी. थोडक्यात थोडकं तर बस जेवण लेट झालं आहे तर थोडंसं काहीतरी खाऊया, तर असे आप्पे करून खायचे गोडवाले, छान लागतात. पण दुसरा मिश्रण घालणार आहोत त्याच्यामध्ये आता. छोटी प्लेट ठेवते, ती मोठी असं, आणि थोडंसं गॅस फास्ट करते. मी तेल वापरलंय, तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता. बघा हे पण झालंय आपलं. कपड्याने पकडते आणि मी काट्याचा चमचा घेतलाय. असं थोडं आपण उलटं करूया आणि थोडं त्याच्यात ना तेल टाकूया. तेल कमी झालं, पहिलं होतं त्याच्यामध्ये, कमी केलं मी ते. तर आपण यांना उलटं करूया. हे बघा नरम नरम झाले ते, कारण की गव्हाचे पिठाचे आहेत ना, त्याच्यासाठी ते नरमच होतात. आपल्याला रवा तर टाकले मी त्याच्यामध्ये खुसखुसपणे यायला. पकडल्याशिवाय कुठल्या गोष्टीची मजा नाही. बघा आम्ही तूप खात नाही, आम्ही तेलच खातो, कारण आम्हाला तूप आवडत नाही पहिल्यापासून. तुम्हाला सांगू, आमच्या घरी गाई होत्या. मी स्वतः तूप घालत होते, हे करत होते, काढत होते, लोणी काढत होते. वरनं त्याच्यामध्ये मी गाईचं दूध पण काढत होती. गाईचं दूध काढून, दही लावून, त्याचं लोणी काढून सगळं करत होते. पण खायला कधीच आवडलं नाही ते, कधीच नाही. लोणी खायला आवडलं नाही, पुन्हा तूप खायला आवडलं नाही. काही लोक खूप आवडीने तूप खातात, कारण ते याच्यामध्ये भातासोबत खाऊन, वरणमध्ये टाकून. पण मला कधी असं आवडलं नाही ते खायला, स्वतः हाताने करूनसुद्धा. गाईचं दूध तर माझ्या लग्नाच्या अगोदर मला गुरं कधी सांभाळता येत नव्हते, गाईचं दूध कधी काढता येत नव्हतं मला. पण मी माझं लग्न झाल्याच्यानंतर सासरी आले आणि सगळं शिकून गेली मी ते करायला, आणि ते मी करत होते तेवढं. पण कधी खाण्याची इच्छा नाही झाली, घरी असूनसुद्धा, घरचं असूनसुद्धा, आणि नाही खाल्लं. एकदा मी असं खिचडी भात बनवला होता आणि त्याच्यामध्ये मी टाकलं होतं, पण ते मला नंतर आवडलंच नाही खायला. मी म्हटलं की नसतं टाकलं तर बरं झालं असतं. असं हे पडू नकोशी, ते बस ना, सटकतोय. गोड गोड आप्पे. थोडंसं मिश्रण आहे ते पण 2 टाकून देते मी त्याच्यामध्ये. ह्याला ना असं पकडते म्हणजे सटकणार नाही ते. 2च ह्याचा आहे, 2 किंवा 1 होईल. 2 झाले छोटे छोटे. हे बघा गोड आप्पे तयार आहेत. तुम्ही पण करा आणि खायला या मस्त गोड गोड. बाय बाय.